महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो लक्ष द्या. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा महत्त्वपूर्ण माहिती आहे. पहा, तर फार्मर आय डी संबंधी महत्त्वाची माहिती आहे. बघा, अजूनही बरेच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही. आता हा फार्मर आय डी सरकारनं नुकताच शासन आदेश जारी केलेला आहे आणि तुम्हाला हा फार्मर आय डी 15 एप्रिलच्या आत प्रत्येक शेतकऱ्याला काढणे कंपल्सरी केलेले आहे. त्यासंबंधीचा GRI हा तो आपण डिटेल पाहणार आहोत. पण पहा, इथे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबतचा हा GR आहे. बघा, म्हणजे आतापर्यंत जे शेतकरी PM किसानचा फायदा घेत आहेत, नमो शेतकरी महासन्मान निधीचा फायदा घेत आहेत, पीक विम्याचा फायदा घेत आहेत किंवा सरकारच्या इतर काही योजनांचा फायदा घेत आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांना तो जर फायदा पाहिजे असेल तर इथून पुढे फार्मर आय डी असणे कंपल्सरी आहे. अन्यथा तुम्हाला सरकारच्या कुठल्याही योजनेचा फायदा घेता येणार नाही. जरी तुम्ही पात्र असले तरी तुम्हाला फायदा घेता येणार नाही, कारण तुमच्याकडे फार्मर आय डी नाही आहे. अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या फार्मर आय डी काढलेला नाही आणि त्यासंबंधीचाच हा GR आहे. बघा, महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी तारीख पाहू शकता 11 एप्रिल 2025चा हा GR आहे. 11 एप्रिल 2025 यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. खाली मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर बघा, शासन निर्णय इथे तुम्ही डिटेल पाहू शकता. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. पाहू शकता तुम्ही, 15 एप्रिल नंतर जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा, सरकारच्या कुठल्याही योजनेचा फायदा मिळणार नाही. हे तुम्ही इथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जा आणि लवकरात लवकर फार्मर आय डी तुमचा काढून घ्या किंवा मोबाईलवरही तुम्ही काढू शकता. बरेच यूट्यूबवर व्हिडिओ असतील, तुम्ही यूट्यूबवर सर्च करा की मोबाईलवर फार्मर आय डी कसं काढा, ते तुम्हाला सांगतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.